सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. कालपासून आपण सर्वजण एक बातमी पाहत असाल. बच्चू कडूंचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदेच्या गटामध्ये विलीन होतोय म्हणे. एक काळ असा होता ज्या काळात अनेकांनी असे तर्क बांधले होते की एकनाथ शिंदेच्या गटाला ज्यावेळेस मर्जर हा शेवटचा पर्याय राहील त्यावेळेस एकनाथ शिंदेचा गट हा भारतीय जनता पक्षामध्ये नाही, हा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये विलीन होईल. अनेकांनी असे तर्क बांधले होते. आज परिस्थिती उलटी दिसते. झालंय कसं माहितीये तुम्हाला? ज्यावेळेस बेगान्या शादीमध्ये अब्दुल्ला दिवाना झाला त्याचे हे परिणाम अशा प्रकारे भोगावे लागतात. माफ करा मला, पण माझी भाषा थोडी आज कठीण असणार आहे. या बच्चू कडू नावाच्या या माणसाचा माझ्या मनामध्ये एक विशेष आदर होता. हा शब्द वापरतोय, जे सत्य आहे ती परिस्थिती सांगतोय. एक काळ असा होता, यांची आंदोलनं पाहून, यांची बोलण्याची पद्धत पाहून, यांची शेतकऱ्यांचे विषय मांडायची पद्धत पाहून, म्हणजे विशेषतः 2004 नंतरचा तो काळ, माझं विशेष लक्ष असायचं बच्चू कडू या नावाच्या माणसाकडनं कशा प्रकारे विषय ठेवले जात आहेत. एकेकाळचा शिवसैनिक माणूस हा. शिवसेनेमध्ये काही कारणांमुळे फाटलं, वेगळे झाले, पण त्या माणसाने स्वतःचं अस्तित्व राखलं होतं. प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे अमरावती असेल, अकोला असेल, बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, किंबहुना आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तुम्ही पाहिलं असाल, भले त्यांची जागा निवडून नाही आली पण कित्येक जागा प्रहार जनशक्ती पक्षामुळे आपल्या पडलेल्या सुद्धा आहेत. स्वतः बच्चू कडू पडले. भाजपाच्या तायडेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली. काही का असेना त्यांनी तगडी फाईट दिली होती. विषय हा नाहीये. विषय हा आहे म्हणजे त्यांचा पराभव झाला वगैरे हा विषय नाही. विषय असा आहे की तुम्ही कुणासाठी एवढं सगळं केलात, ज्या माणसासाठी आज तुम्ही एवढं सगळं केलात. म्हणजे बेगान्या शादीमध्ये अब्दुल्ला दिवाण्याचा अर्थ तुम्हाला कळाला. मगाशी जे वाक्य मी वापरलं, कशाची गरज नसताना हा माणूस तिकडे गुवाहाटीमध्ये दिसतो. काय ती झाडी आणि काय ते डोंगर करताना हाही माणूस दिसतो, सगळ्या पहिल्याच रांगेत दिसतो. 2 आमदारांच्या जीवावर उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने तुम्हाला राज्यमंत्रीपद दिलं. दिव्यांगांसाठी काम कराल, शेतकऱ्यांसाठी काम कराल, हा त्यांना विश्वास होता. स्वतः बोलावून तुम्हाला ते मंत्रीपद दिलं गेलं, कुठलीही अपेक्षा न ठेवता. बरं, तुमच्या 2 आमदारांवर हे सरकार तरलं होतं अशी ही गोष्ट नाही, तरी सुद्धा बच्चू कडू नावाचा आमदार तिथे मंत्री असला पाहिजे ही उद्धव साहेबांची इच्छा होती. त्यांनी तुम्हाला बोलावून मंत्रीपद दिलं. ज्या बेगान्या शादीमध्ये आपण त्यांच्या वरातीत नाचलात तिकडे गुवाहाटीमध्ये, त्यांनी काय केलं तुमच्या बाबतीत? तुम्हाला मंत्रीपद तर दूरची गोष्ट, मंत्रीपद दूरची गोष्ट, तुम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला साधा पाठिंबा सुद्धा दिला नाही. पाठिंबा ही दूरची गोष्ट. बच्चू भाऊ, तुम्ही ऐकत असाल हा व्हिडिओ तर मी ज्या गोष्टी सांगतोय त्याचा विचार करा काहीतरी. पाठिंबा ही दूरची गोष्ट, तुमचा एकमेव आमदार जो होता तुमच्या पक्षाचा, तोही स्वतःच्या पक्षामध्ये घेतला. मी अनेकदा म्हणत असतो, कर्माचा फेरा, कर्म ज्या वेळेस वसुलीला निघतं त्यावेळेस कुणाचाच वशिला चालत नाही. बच्चू भाऊ, कर्माच्या वसुलीची पद्धत अतिशय तीक्ष्ण असते, सक्त, काय म्हणतात हिंदीमध्ये, सक्त असते एकदम. कुणाचाच वशिला चालत नाही. तुमच्या बाबतीत तेच घडलं. म्हणजे राणेंचा तो स्वाभिमान पक्ष तोही विलीन झाला आणि राणेंमध्ये तुमच्यामध्ये एक सामायिक दुवा आहे प्रहार नावाचं. त्यांचंही स्वतःचं एक वृत्तपत्र चालतं, जे राणेंच्या घरात एकमेव त्याची कॉपी जाते, बाकी कोणी त्याला विकत घेत नाही. आणि एक तुमचा प्रहार पक्ष, ज्याचं अस्तित्व अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. आज तुमचे स्वतःचे कार्यकर्ते जर तुम्ही अशा प्रकारचं विलीन, म्हणजे एका आमदारकीसाठी बच्चू भाऊ
काय म्हणावं मला तुम्हाला खरंच कळत नाही. एका आमदारकीसाठी मी सगळी माहिती घेतली तुमच्या आजवरच्या आंदोलनांची. अगदी आता झालेलं ते शेतकऱ्यांचं आंदोलन, मी त्याही ज्या दिवशी मी हा व्हिडिओ केला त्याचं मी श्रेय म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस ही कर्जमाफी झाली, सशर्त झाली, खरं तर तुमच्याकडनं मला वेगळ्या अपेक्षा होत्या. त्यातले लूप होल्स तुम्ही सांगाल, कशा प्रकारे लोकांना गुंडवायची कामं झाली त्यातले लूप होल्स तुम्ही सांगाल, ही अपेक्षा होती, पण ते तुम्ही केला नाहीत. कशा प्रकारे त्याची इफेक्टिव्ह डेट कधीपासून हे चालू होणार त्याच्या तारखांमध्ये सगळा गेम केला गेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, पण तुम्ही त्यावर काही बोलला नाही. त्याच वेळेस मला समजलं होतं की तुमचं हे पाणी कुण्या दिशेने वाहत आहे. पण ज्यावेळेस तुमच्या आंदोलनांची ही सगळी यादी मी घेऊन बसलो, कधीपासूनची तुमची ही सगळी आंदोलनं आहेत. बच्चू भाऊ, एका आमदारकीसाठी हे सारं गहाण टाकणार आहोत का आपण? आज तुम्हाला जो मान सन्मान महाराष्ट्रभर मिळतोय, तो मान सन्मान हा तुमच्या आजवरच्या कारकिर्दीला, व्यक्तिगत केलेल्या कारकिर्दीला आणि तुमच्या एकटेपणाला, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे इतर बघा, तुम्ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये, विधान परिषदेत तुम्ही तर कधीच गेलाच नाहीत, पण विधानसभेमध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे राहिलात, तुम्ही कायम कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही. प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही तुमची जी भाषा असायची प्रत्येकासाठी तेवढीच सक्त असायची, तेवढीच तीक्ष्ण असायची. तुम्ही हा विचार नाही केलात भाजपचा आहे त्यांना वाईट वाटेल, या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे, तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बोललात. पण मला विशेष करून 2022-23 चला तुमचा एकत्रितपणाचा काळ होता, पण 24 नंतर ज्यावेळेस ती निवडणूक संपली विधानसभेची, त्यानंतर आजतागायत मला एकदाही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर बच्चू कडूंकडून कधी कुठलं विधान झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यामुळे बच्चू कडूंचं हे पाणी एकनाथ शिंदेच्या गटाच्या दिशेने वाहत आहे हे मला दिसत होतं. पण ज्यावेळेस मी जनतेतनं कमेंट्स घेतल्या, जनतेतनं एक सर्वे घेतला की बच्चू कडू नावाची व्यक्ती जर स्वतंत्र अस्तित्व सोडून एकनाथ शिंदेच्या गटात जर सामील झाली तर तुम्हाला काय वाटतं? त्यांचा राजकीय फायदा होईल, आमदारकी घेऊन राजकीय फायदा होईल की राजकारण संपेल? 97% लोकांनी हे सांगितलं की राजकारण संपेल. बच्चू कडूंना जो मान स्वतंत्र राहून, इंडिपेंडंट राहून, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष राहून जो मिळत होता, तो एकनाथ शिंदेच्या गटात गेल्यानंतर तो मान शून्य झालेला असेल. स्वतंत्र ओळख हीच बच्चू कडूंची खरी ओळख आहे. ह्या जनतेच्या कमेंट्स मी तुम्हाला वाचून दाखवतोय. ज्या दिवशी बच्चू कडू जातील त्या दिवशी त्यांचं नाव, त्यांचा विषय राजकारणातून संपलेला असेल. एवढी कडवट भाषा लोक जर लिहित असतील तर बच्चू कडू मला वाटत नाही या सगळ्या गोष्टी नजरअंदाज करतील. गुवाहाटीचं खरं तर हे पॅकेज आहे, याचं बक्षिसी तुम्हाला मिळालेली आहे. जे म्हणजे विचार करा ना तुम्ही ना बच्चू भाऊ, माझी खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल. तुम्ही ज्यावेळेस गुवाहाटीला त्या बेगान्या शादीमध्ये गेलात त्यावेळेस तुम्हाला विचारलं होतं का? म्हणजे त्यावेळेस अशा प्रकारची विलिनीकरणाची मागणी ठेवली होती का? नाही, तुमचा पाठिंबा घेतला गेला. ते असं असतं, कडीपत्ता असा घ्यायचा, वापरायचा, फेकून द्यायचा. बच्चू भाऊंचा कडीपत्ता झाला, स्वाद घेतला, कडीपत्ता फेकून दिला, तुमचा पक्षही संपला, तुमची स्वतःची आमदारकी पडली, भाजपाने तुम्हाला पाडला. त्यानंतर तुमचा एकमेव आमदारही घेतला गेला, तुमचे कित्येक कार्यकर्ते प्रहारचे घेतले गेले. एकनाथ शिंदेच्या पक्षाने आजवर तुमचे जितके कार्यकर्ते घेतले तितके कुठल्याच पक्षाने घेतले नाहीत बच्चू भाऊ. मग बेगान्या शादीमध्ये अब्दुल्ला दिवाना जे मी म्हणतोय ते काही चुकीचं म्हणतोय का? अजिबात म्हणत नाही. हे गुवाहाटीची सगळी फळं तुम्हाला मिळत आहेत. त्यावेळेस तुमच्याकडून विलिनीकरण नाही घेतलं, पण आता मात्र तुम्हाला विलिनीकरणाची अट, एक आमदारकी देण्यासाठी विलिनीकरणाची अट त्यावेळेस ठेवली जाते. त्यावेळेस बच्चू भाऊ विचार करा, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कुठलीही मागणी न ठेवता तुम्हाला थेट मंत्रीपद देऊ केलं होतं. तुमची कारकीर्दही मी 2019 पासूनची कारकीर्द 2.5 वर्षांची मी पाहतोय. तुमची कारकीर्द ही उत्कृष्ट राहिलेली आहे. उत्कृष्ट संसदपटू राहिलेला आहात तुम्ही विधानसभेमध्ये, आणि मंत्रीपद म्हणून तुमची कारकीर्द मला चांगलीच दिसते. आता विचार करा काय परिस्थिती तुमच्यावर ही ओढावून ठेपलेली आहे. बच्चू भाऊ, एका आमदारकीसाठी एवढी मिंधेगिरी पत्करू नका. मी पुन्हा सांगेन, तुम्ही आज आमदार जरी नसाल तरी महाराष्ट्राची जनता तुम्हाला आमदार मानते.
महाराष्ट्रातले शेतकरी तुमच्यामध्ये आपला नेता शोधतात. तुम्ही महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक भूमिकेवर तुम्ही बोलता. तुम्ही फक्त विदर्भाचे प्रश्न मांडत नाहीत, खानदेशातले प्रश्न मांडत नाहीत, तुम्ही सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता. जर तुम्ही या एकनाथ शिंदेच्या गटामध्ये स्वतःला विलीनीकरण घेत असाल एका आमदारकीसाठी, तर ही आजवरची तुमची सर्वात मोठी राजकीय घोडचूक ठरेल, जी तुम्हाला कधीही भरून काढता येणार नाही. बच्चू कडू असो, या सर्व गोष्टींबाबत, बच्चू कडूंच्या ह्या सगळ्या विलीनीकरणाबाबत तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.